गरुड आणि मारीची. बरोबर. तेव्हा पण मोन्या होता, छकडा तुटला, त्याच्या एवढा लागला, दुसरा कोण घाबरला. शुभम शेठ म्हात्रे आणि सानवी सागर शेठ कडू जावळे यांनी आज निश्चय केला की बैल डाव्या खांदी टाकायचा. आणि कुठे नाव होतं, गाडीला जोड झाला ना, नंतर मग मिळून मिसळून आपलं स्वइच्छेने दोन्ही मालकांनी मिळून 6 वर्षातनं पहिल्यांदा बैल पब्लिक पलवला, तो पण मल्हार मध्येच पलवला. माझ्या वाढदिवसानिमित्त आज नाव सोडला होता आम्ही, पण मला कोणी बैल नाही दिला, पण यानं एक फोन केला, एक शब्दम बैल दिला भाऊ. नाही तर ती गाठाला पण गाडी पळाली. विषय असा पायऱ्यांचाच विषय आहे, तुम्हाला आहे ते क्लिअरली सांगतो. पण जे आतून बोलल दोन्ही साईड बाहेर आता आताच्या घडीला आता माझा बैल बघते, सगळी बघतात किती पलते काय पलते, पण आतल्या बैलाला सध्या पहिलं भेटणं मुश्किल. मला माहिती आहे तो बैल पब्लिक पलते, तो गाडी 50-50 पलेल. पब्लिकच्या बैलांनी खालच्या रानाला आतल्या बैलाला वाढूनच पळाला घेतले भाऊ. ड्रायव्हर आता आमचे दोन दिनेश ड्रायव्हर शिवकर आणि मोन्या ड्रायव्हर वाटेगावकर, हे माझ्या म्हणजे अत्यंत विश्वासू बैल तुला आकलाच आहे. त्यांनी लगेच मला दादा तू बोलव, ते दिवशी मी मैदानाला येईल. जसा दिनेदानी मला सहकार्य केला तसा आता मोन्या करते. बरोबर आहे. त्याचा पण आता वाटत ड्रायव्हर होता बघा मोन्या ड्रायव्हर, आणि आज बघा गुलालमध्ये गाडी ठेवलेली आहे. मोने शेठ नमस्कार. नमस्कार. आज बघा मल्हार आणि मारीबाई पलाला जोडी, काय बोलणार भाऊ? स्वतः ड्रायव्हर होते आणि बघा दिवस मावलता गुलाल घेऊन दिला. आता 2-3 मैदान बैलाला बैल लागला नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे बैलाच्या 2 रेस पडल्या. बरोबर आहे. आज बैल शुभम शेठ म्हात्रे आणि सानवी सागर शेठ कडू जावळे यांनी आज निश्चय केला की बैल डाव्या खांदी टाकायचा उजव्या फाटीतून. बरोबर आहे. बघा ना, तो मालकासाठी गुलाबासाठी पात्र ठरला. बरोबर आहे. आणि आजच्या गाडीला जो गॅस लागला अतिशय स्पीड लागला आणि सुपर फास्ट गाडी धावली भाऊ, काय बोलणार? आज गाडीचा गॅस म्हणजे विचारायचं काम नाही. त्याची म्हणजे मालकाची डाक दुसरी गाडी होती ना, ती शुभम शेठ म्हात्रे यांचे जवळचे मित्र होते. बरोबर. मैत्रीपूर्वक जुळून आली होती गाडी. बरोबर आहे. कारण की सकाळी 12 वाजल्यापासून ह्याचं नाव सुटलं होतं, सोडलं होतं शुभम शेठ म्हात्रे यांनी. बरोबर आहे. आणि कुठे नाव होतं, गाडीला जोड झाला ना, नंतर मग मिळून मिसळून आपलं स्वइच्छेने दोन्ही मालकांनी मिळून ती गाडी जमिवली. बरोबर आहे. आणि आजचा बघा देवीचं पाडचा मल्हार बोलला तर आताच्या घडीला 3 फेऱ्यामध्ये पण धुमाकल घातले आहे. तर बद्दल आणि दादाच्या बद्दल एक सांगते. बैल आतला, दोन्ही कांदी मूल बैल आतला. गेल्या वर्षी आमची गाडी तास पलटी झालेली. बरोबर. दादा मला आला, दादाला पायरा होता वेगळा, मला बोलला तुझा बैल पब्लिक पलेल. दादानी एवढा बैला विश्वास दाखवला. 6 वर्षातनं पहिल्यांदा बैल पब्लिक पलवला, तो पण मल्हार मध्येच पलवला. आणि आज पण दादा सांगत होता तुझा बैल पब्लिक पलल, तर मी दादाला सांगते आज नको, आज वाटलं तर आपण उलटी साईड घेऊ, उजवी साईड घेऊ, तुझा पब्लिकने टाक, माझा हातनं टाकू. पण तो विश्वास दादानी दाखवला. 6 वर्षां बैल पहिल्यांदा पब्लिक पलवला, तो दादाचे मुलं पलवला. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा ना अचानक निर्णय घेतला आणि कुठेतरी तो सक्सेसफुल पण झाला आहे भाऊ, काय बोलणार? करावं तेवढा धन्यवाद. मला पायरा नव्हता, आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज नाव सोडला होता आम्ही, पण मला कोणी बैल नाही दिला, पण यानं एक फोन केला, एक शब्दम बैल दिला. भाऊ कधी या तुम्ही मैदानात घेऊन, तुम्हाला बैल माझा देतो. आज त्यांनी बैल दिला, त्यांना आणि धन्यवाद. आता मी पण सांगते मला पण दोन गुलाल गेलं माझं, आज मला गुलाल दिलाय मला. आणि आमची गाडी कधी पण म्हणजे दादानी फोन केला, मी फोन केला, आमची गाडी कधी पण बोलू शकते आणि कुठल्याही रस्त्यात बोलू शकते आमची गाडी. मैदान गटाच्या मैदानाला पण आमची दादानी केलता कॉल, पण माझं नियोजन झालता म्हणून, नाही तर ती गटाला पण गाडी पळाली. बरोबर आहे भाऊ, काय बोलणार? मल्हार बघा 3 फेऱ्यामध्ये पण पला तर चांगला. याच्यामध्ये बघा तुमचं नाव रोशन केलंय. 1-1.5 महिना झाला ना कंटिन्यू बैल गुलालात आहे. पण विषय असा आहे, पायऱ्यांचाच विषय आहे, तुम्हाला आहे ते क्लिअरली सांगतो. पण जे माझे आहेत ना, मला विश्वासू आहेत ना माणसाची अशी शुभम भाऊंसारखी, ते तिथं 100% आपल्याला बैल, त्यांना माहिती आहे माझ्या बैलावर विश्वास आहे. भले 2 पावलं कमी पडलं, पण शिस्तीचा बैल आहे आपला. 4ही खांदी बैल आहे. बरोबर आहे. दोन्ही साईड आतून पडलं, दोन्ही साईड बाहेर. भाऊ बघा ना, आता पहिऱ्यासाठी तुम्ही बोलले, तुमच्यासारख्या व्यक्तीला पहिऱ्यासाठी संघर्ष करायला लागतं. संघर्ष करायला लागतो. 4ही खांदी बैल असून संघर्ष करायला लागतो. हा खेळ वेगळाच झालेला आहे, आता परीक्षेच्या वलनावर गेलेला आहे. आणि आताच्या घडीला आता माझा बैल बघते, सगळी बघतात किती पलते काय बोलते, पण आतल्या बैलाला सध्या
पहिरे भेटणं मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. बरोबर आहे. आता दादाचा बैल चारी कांदे आहे. मला बरेच जण बोलला आज पब्लिक कोण पळते? मला माहिती आहे तो बैल पब्लिक पळते तो, म्हणून मी सांगितला तर पब्लिक पालणार तोच पालणार बरोबर. भाऊ बघा ना, तुम्ही बोलल्याप्रमाणे पहिऱ्यासाठी संघर्ष करायला लागतं, पण आतला बैल पण तेवढाच पब्लिकच्या बैलाला साथ देतं. कारण की नुसतं पब्लिकचा बैल पळून फायदा नाही, कारण की आतल्या बैलांनी साथ दिली ना किंवा खेचली गाडी तर कुठेतरी दोघांचा समीकरण जुळून म्हणजे मालकासाठी गुलाल भेटू शकते. भाऊ आता पब्लिकचा बैल पळायचं काम करतो ना, आतला बैल गाडी लावायचं काम करतो. बरोबर आहे. हा हे बघा, जी गाडी 50-50 पळेल पब्लिकच्या बैलांनी खालच्या रानाला आतल्या बैलाला वाढूनच पळायला पाहिजे. आणि जर सुतावर आतला बैल वाढत असेल तर ती नरमध्ये गाडी पळेल, बरोबर आहे. त्या गाडीला जास्त गती लागते. बरोबर आहे. तर ड्रायव्हर आपली गाडी तिकडे गेली होती, पण ड्रायव्हरनी कासरा सोडला नाही, स्वतःला इजा करून घेतले. भाऊ ड्रायव्हर आता आमचे दोन दोघं बोला. दिनेश ड्रायव्हर शिवकर आणि मोन्या ड्रायव्हर वाटेगावकर हे माझ्या म्हणजे अत्यंत विश्वासू. आता दिनेशदाचा हात फ्रॅक्चर आहे, बरोबर आहे. त्याचे मुलं आता गेल्या वर्षी पूर्ण सीझन अख्खी तोच गाडी हाकलत होता, आता पण बैल तोच हाकलत होता. बरोबर आहे. त्याचा हात मोडला, मोन्याला फोन केला, मोन्या याच्या पुढे बैल तुला हाकलाचा आहे. त्यांनी लगेच मला दादा तू बोलव, त्या दिवशी मी मैदानाला येईल. जसा दिनेशदानी मला सहकार्य केला तसा आता मोन्या करते. बरोबर आहे. त्याचं पण आता वाटत. आता मागच्या मैदानात पण इथंच रेसल दिली गरुड आणि मारीची, बरोबर. तेव्हा पण मोन्या होता, छकडा तुटला, त्याच्या एवढा लागला, दुसरा कोण घाबरला असता. तो परत मला फोन केला, मी हॉस्पिटलला गेलो, तो बोलता मीच बसेल गाडीवर, बोलतं मला काही झालं नाही. आणि आता पण बैल आवरत नव्हतं, आता पण पडलाय तो. बरोबर आहे. लागलाय लागलाय. बघतो त्याला. भाऊ काय ना, असे जीवलग जीवाला जीव असे ड्रायव्हर भेटणं खूप कठीण आहे आणि म्हणजे भेटणार ना. भाऊ बघा आमची स्वतः सगळा मित्र परिवार आमचा शाहीर बालमा ग्रुप प्लस आता माझी नव्यानी बरीच बाईला मुलं बरीच ओळख झाली. आता दादा सारखे मला मोठे असून मला ते आदराने बोलतात, पण अशी माणसं जोडलीत बाईला मुलं, त्याच्या मुलं आता म्हणजे आणखी मजा येते. बरोबर आहे. क्षेत्रात आणि भाऊ बघा ना, स्वतः आता दिनेश दादा भाऊजी इंजर्ड आहेत तरी पण बैलासाठी येतात. बघा भले गाडीवरती नाही बसले त्यांना नाराजी नाही, म्हणजे बैल आपला गुलालामध्ये याच फक्त आनंद पाहतात. आता एवढा इंजर्ड आहे तरी तो मला सांगते अजून फक्त 15 दिवस थांब, मे महिन्यात मीच गाडी हाकला. त्याला बरोबर आहे. पूर्ण सीझन जाऊ दे, पूर्ण बैल तुला टाकलाच येईल, एवढा रिस्क घेऊ नको. हा कुठेतरी बघा. आणि जरी घाटाला माझा आता कर्जतला झाला, घाटावर पण आमच्या सोबत येते, तो कंटिन्यू सोबत आहे. बरोबर आहे. आणि आज बघा दिवस मावलताना शर्यत तर झाली. आज बघा शर्यत झाली म्हणजे दादाचा बर्थडे आहे, दादाची इच्छा होती की आज गुलाल झालाच पाहिजे, आज बर्थडे निमित्त गुलाल झालाय, आम्हाला आनंद आहे. बरोबर आहे. आता भाऊ बघा सोडणारे आपले असतात बघा सुट्टी मेकर, त्यांच्याशिवाय हा क्षेत्रात नाही. त्यांच्याबद्दल काय कौतुक करणार तुम्ही? सुट्टी मेकर आता माझा मोठा भाऊ सम्राट दादा, ये दादा सुट्टी मेकर माझा सम्राट आणि दिनेशदाचं सहकारी आमचे परशादा, ते दोघं आणि इतर पोरं असतात जे कोण मदतीला येतात, पण मेन हे दोघं यांना बैल चांगल्या रीतीने उभा राहते. आता थोडं मारायला येते दादाला पण सगळं. आता हे माझं भाऊजी मेन म्हणजे मेन मालक आहेत बैलाचे मेन मालक. सानवी सागर कडू, हे सागर शेठ कडू, हे मेन मालक आहेत. बघा ना जेवढी मेहनत आहे ना भाऊजींची आहे आणि त्यांच्या मेहनती मुलं बैल पळते. बरोबर आहे. आता त्यांनी जी बैलावर मेहनत घेतली, बैल जेव्हा गेल्या वर्षी घाटावर खाली आला, बैलाची कंडिशन बघितली असती ना, एका महिन्यात दिनेदानी फेरा काढला, म्हणजे शर्यत केली आम्ही. ती शर्यत झाल्यावर दिनेदा बोला 1 महिना बैल काढू नको, गेल्या वर्षी पूर्ण खाण्यावर बैल तयार करा, त्याच्यानंतर फेरे काढा 2 नंतर बैल. आणि गेल्या वर्षी काय बैलांनी सगळ्यांना माहिती आहे कुठल्या गाड्या केल्या आणि आता पण त्याच गाड्या करते. काय यावेळी पायऱ्याच्या अभावी मी थोडा मागे तर रिक्वेस्ट करू शकते. बैल पळत असला ना तर बैल द्या, कारण की आता मी प्रत्येक मैदानात माझी गाडी म्हणजे चांगल्याच रेंजची गाडी मी, आणि गाड्या पण मी मोठ्याच घेतो, म्हणजे नामांकित बैलांचीच गाड्या घेतो. आता कसं असतं हारजीत आहे, मला हार पचवता येते. बरोबर कोणी उत्सवला म्हणून मी चिडून जात नाही, मला हार पचवायची माझी क्षमता आहे आणि हारलो म्हणून मी घरी बसत नाही. प्रत्येक मैदानाला माझा बैल आहे. बरोबर आहे. काही 1 हार झाली 2 हार झाली मी घरी बसत नाही, प्रत्येक मैदानाला बैल घेऊन येते. खेळ आहे, हारजीत होणार, आज हारलो उद्या जिंकणार, खेळच आहे ना. तुम्ही आहे ना 3 फेऱ्याचं नियोजन न करता म्हणजे बिनजोड आज केली. हो शहापूरला पण मैदान होता, पण तुमचा पण आता बघा अखंड झाला, मारीबाई झाला, चांगल्या रेंजमध्ये म्हणजे 3 फेऱ्याला पण पळतंय.
पैरे नाही केलं. आलेले मला, पण 3 पेऱ्याचं काय होते माहिती का, हा बैल थोडा मांडाला मस्ती करते, बरोबर आहे. त्याच्यामुळं माझी हिंमत नाही होत 3 पेऱ्याला जायची. बरोबर कारण की तो झेंडा पराचा टायमिंग आणि बैल आपला 5-6 जण धरून असला उडी नाही भेटत, त्याच्यापेक्षा नको बरं. आता वरती जाईल समजा 1 महिन्यानंतर, तिथं तेच खेळ केला जाईल, बरोबर आहे. पण आता सध्या नको. खरी तर हाऊस आपली बिनजोरच आहे भाऊ, हा, म्हणजे हौसीचा म्हणजे खेळ. आता पहिला जो मैदान झाला कर्जतला, माझं नशीब होतं गाडी फायनलला राहिली, त्याच्यात मी समाधान. दुसऱ्या मैदानात पहिलाच वेळेला अखंडाला नेला, माझी गटाला हार झाली, त्याने गटपास केला. बरोबर. एवढा आनंद, गटपास झाला तरी आनंद आहे, पण चालेल. एक हाऊस म्हणून जातो. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा. आणि आणि दादाचं मेन धन्यवाद आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. दादा तुम्हाला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलच्या धन्यवाद तुम्हाला, तुमच्या चॅनलला पण आमच्याकडून. चालेल.